अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रत्येकाला स्वामींची सेवा करावी वाटते किंवा सर्वजण स्वामींची सेवा, स्वामींची पारायण, स्वामींचे संकल्पयुक्त सेवा करत असतात। तर काय होतं, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण संकल्पयुक्त सेवा करतो, पण आपण सेवा करत असताना सेवा चालू असताना बघा आळस येणं, झोप येणं, जांभळ्या येणं, तसंच मनात एकदम वाईट वाईट विचार येणं, असं बहुतेक जणांच्या बाबतीत घडत असतं। तर ते वाईट विचार काय येतात, जांभळ्या काय येतात, आळस काय येतं, तर हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बऱ्याच जणांना काय होतं की आपण स्वामींची सेवा करताना, कोणत्याही देवाची सेवा करताना आपण संकल्प करतो, मग संकल्प करत्या वेळेस मग त्या सेवेमध्ये खंड पडू देऊनही लागत नाही। ती सेवा पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला ती सेवा करायची असते। पण अशा भरपूर जीवनात अडचणी येतात की त्याच्यानं आपली ती सेवाच पूर्ण होत नाही। क्षणोक्षणाला काहीतरी अडचणी येणार, मध्येच काहीतरी अडथळा येणार, त्यानं आपल्या सेवेमध्ये खंड पडतो। तर हे कशामुळे होतं, असं बऱ्याच ताईंना विचार येतो की मी मनभावातून सेवा करते पण माझ्या सेवेमध्ये एवढी अडचण येते, असे अडथळे येतात। तर ते काय येतात, आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं, आपण बऱ्याचशा सेवा कोणत्या ताईंनी सांगितलेल्या असतात, तर त्या सेवा इतरांनी सांगितलेल्या बघून आपण सेवा करत असतो। तर सेवा करणं चुकीचं नाही आणि इतरांनी सांगितलेल्या ह्या बघून पण करणं चुकीचं नाही, पण ती सेवा करताना आपण एकदम मनातून करायची। असं नाही की त्याने ती सेवा केली, त्याला ते फळ भेटलं म्हणून आपण ही सेवा करायची, आपल्यालाही भेटणार, असं नाही। ती सेवा करताना एकदम मनातून, अंतःकरणातून ती सेवा करायची, म्हणजे ते सेवेचं आपल्याला फळही लवकर तसंच भेटेल। तर ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण कोणतीही सेवा करताना मनातून म्हणजे श्रद्धेने करायला पाहिजे, तरच त्या सेवेचं फळ भेटतं आपल्याला। आणि आता आळस जांभळी काय येते, तर बघा आपण संकल्पयुक्त सेवा करताना कोणत्या कोणत्या सेवेमध्ये परान्नही वर्ज्य करावं लागत असतं। तर आपण काय करतो, बाहेर कुठे तर गावाला गेलो किंवा बाहेर कुठे तर गेलो आणि आपल्याला नकळत तिथलं परान्न खावं लागतं। तर मग ते खात असताना काय होतं की आपण खूप स्वच्छ मनाने, निर्मळतेने तर सेवा करत असतो, पण जे आपण बाहेर अन्न जे खाल्लेलं आहे तर त्याचे दोष आपल्याला लागतात। तर त्याचे दोष आपल्याला लागल्यामुळे त्याच्यामुळे पण आपल्या सेवेमध्ये अडथळा येत असतो। तर बाहेरचं परान्नसुद्धा खाणं खूप म्हणजे वाईट आहे की आपण सेवा चालू असताना दुसरं परान्न खाणं वाईट आहे। त्याच्यामुळं आपल्याला त्या लोकांचे दोष लागतात आणि त्यामुळेही आपल्या सेवेमध्ये अडचण येत असते। पुन्हा त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे बघा, तिसरी गोष्ट आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये तर अडचणी असतातच, अडचणी नाही असं एकसुद्धा या पृथ्वीवर मानव नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत। आणि अशा आपण देवघरासमोर बसला पूजा करताना समजा आपण जप करत असेल किंवा अध्याय वाचत असेल, पारायण करत असेल आणि त्यावेळेसच आपल्या मनात एकदम वाईट विचार येणं, घाण विचार येणं, घाणेरडे विचार येणं, वाईट विचार येणं, तर हे सुद्धा लक्षणं म्हणजे हे सुद्धा लक्षणं, वाईट विचार येणं हे सुद्धा लक्षणं नकारात्मक जे आहेत, नकारात्मक म्हणजे आपल्या पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात येत नाहीत, निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात। तर ही एक नकारात्मकता असते की आपल्या डोक्यात वाईट विचार येत असतात। तर ती आपल्या घरातील जी निगेटिव्ह वातावरण असतं, तर सगळ्यात महत्त्वाचं घरातील निगेटिव्ह वातावरण, त्याच्यामुळे आपल्यालाही वाईट विचार येत असतात। ते वाईट विचार आपल्याला चांगली सेवा, देवाची सेवा करू देत नसतात, त्याच्यामुळे मनामध्ये घाणेरडे विचार येतात। तर ते घाणेरडे विचार काय येतात, तर आपल्या घरातलं वातावरण, आपल्या घरात निगेटिव्हिटी पसरलेली असते, नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात असते, तर त्याच्यामुळे ते वाईट विचार आपल्या मनात येतात। तर वाईट विचार येऊ नये, आपली पूजापाठ करत असताना आपल्याला असे विचार येऊ नये, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी एक उपाय मी सांगते। बघा आपण सेवा करताना हळूहळू सेवा करत असतो, तर तो आपण सेवा करत असताना एकदम फास्ट मोठ्याने करायची, जप करत असताना फास्ट मोठ्याने करायची, जेणेकरून त्याची लहरी ज्या त्या ह्याच्यातल्या अध्यायामधल्या ज्या काही आपल्या पॉझिटिव्ह लहरी आहेत
तर त्या लहरी सर्व घरात पसरतात आणि त्याने आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतं. तर असं आपण मोठ्याने जर जप केला किंवा अध्याय वाचला तर आपल्याला खूप छान फरक जाणवेल. त्याच्यामुळे असे विचार जर येत असेल तर तुम्ही मोठ्याने पठण करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्याचबरोबर आपण पूजापाठ करत असताना झोप येणं, आळस येणं किंवा नकोसं वाटणं, असं आपण पूजा करायला आलो की मध्येच काहीतरी अडथळा येणं किंवा डिस्टर्ब होणं, कशाचा तर आवाज येणं किंवा आळस येणं, झोप येणं, तर त्याला पण एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे पितृदोष. बघा, आपल्याला जर पितृदोष असेल तर पितृ हे आपल्याला ती सेवा करू देत नसतात. बघा, गुरुमाऊली म्हणतात, स्वामी महाराज म्हणतात, एकीकडं आपण असतो, एकीकडं देव असतात आणि मधात पितृ असतात. तर आपल्याला कोणतीही सेवा करायच्या आधी पितरांची पण सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पितृस्तुती म्हणा, आपल्याला पितृस्तुतीचं पठणही आवश्यक केलं पाहिजे. कोणतीही सेवा करताना आपण पितरांचीही सेवा आधी करायची, मग आपली सेवा करायची, जेणेकरून आपल्या पितृदोष आडवा येणार नाही. आपल्या पितरांनाही काहीतरी मनात इच्छा असते, पितरांनाही मनात त्यांची सेवा करावी असं असतं. त्यामुळे ते पण आपल्याला प्रत्येक सेवेमध्ये अडथळे आणत असतात. त्याच्यामुळे आपल्याकडून ती सेवा होत नाही आणि आपल्या सेवेमध्ये असे अडचणी येतात. त्याच्यामुळे पितरांची पण सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा ह्या सर्व काही जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आणि आपल्याकडून ज्या चुका होतात त्याच्यामुळे आपल्याला हे त्रास भोगावा लागतो, ह्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि जे आपले प्रारब्ध आहेत, जे आपले कर्म आहेत, तर ते कर्मही आपल्याला आडवं येत असतात. तर ते कर्म प्रारब्ध हळूहळू आपल्याला सेवा करून घालवावे लागत असतात. त्याच्यामुळे आपल्या सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करताना इतक्या अडचणी आपल्याला येत असतात. तर या अडचणीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला जे काही मी आता 4 उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत, तर त्या उपायाचं काटेकोरपणे पालन करून आपण जर ही सेवा केली तर आपल्याला सेवेमध्ये अडचण ही अजिबात येणार नाही. तर आजचा व्हिडिओ असा होता. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.